गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लाईफ ऑफ आदिराजा अँड मम्मा चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण आम्ही आज धोंडे जेवणासाठी माझ्या माहेरी जाणार आहोत. तर तुम्ही सकाळी लवकर उठले, माझे आंघोळ वगैरे सगळं झालं आहे. आज आदिराजसुद्धा माझ्यासोबत लवकर उठला आहे. त्याचाही नाश्ता झाला आहे. तो खेळतोय, तोपर्यंत मला घरातले सगळे माझे बेसिक कामं वगैरे आवरायची. तो माझ्या माहेरी कशी तयारी होते, आम्ही काय काय गमती जमती करतोय, तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दाखवणारच आहे. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. यांना जिमला जायचं होतं, त्यामुळे मी यांच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवत होते. मी सकाळी लवकर उठलेले असल्यामुळे माझे चहा आंघोळ वगैरे सगळं झालं होतं. त्यानंतर माझे फेवरेट काम बाल्कनीतल्या झाडांना पाणी टाकायचे ते सुद्धा करून घेतलं, कारण दुपारी मी घरी नसल्यामुळे ना सकाळीच पाणी टाकून घेतलं झाडांना. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा ब्लॅक दिसत असेल, कारण ज्या साईडला खिडकी आहे ना त्याच साईडला लाईट आहे, त्यामुळे थोडा उजेड कमी जास्त होतोय. त्यानंतर मी सगळ्यात अगोदर आदिराजसाठी पालक कुडायला टाकला. त्यानंतर कणिक भिजवायला घेतली. आम्ही जरी जेवायला नसतो ना तरी मला आदिराजला जेव घालून न्यायचं होतं, कारण तो सकाळी 10:30 वाजता जेवण करत असतो. त्यामुळे मी त्याच्यासाठी अगोदर पालक उकडायला टाकला. त्यानंतर कणिक भिजवायला घेतली. कणिक भिजूपर्यंत बाहेर रांगोळी काढायला गेले, तो सुद्धा माझ्या मागे आला. मला माहीत होतं माझ्या रांगोळीच्या डब्यातले सगळे कलर मिक्स होतील, त्यामुळे मी घाईघाई त्याची रांगोळी काढली. त्यानंतर घरात आले. तोपर्यंत हे जिमला गेले होते, तोपर्यंत तो खेळत होता. तर मी म्हटलं पोळ्या करून घेऊ. मला एकच पोळी बनवायची होती आदिराजसाठी, पण तरीसुद्धा आपल्याला सगळी प्रोसिजर करावीच लागते. त्यानंतर पोळी करून झाल्यानंतर ना मला कामवाल्या मावशींना बोलवण्यासाठी खाली जायचं होतं, कारण ते दुपारी येतात. पण दुपारी आम्ही घरी नसल्यामुळे ना मला सकाळी त्यांना बोलवून आणायचं होतं. मी त्यांना बोलवायला गेलं तर त्या थोड्या वेळाने येणार होत्या. तोपर्यंत मला माझ्या घरातली बेसिक कामं आवरायची बाकी होती, ती केली. मशीनला कपडे वगैरे लावले. आदिराजच्या भाजीला फोडणी दिली. त्यानंतर किचन ओटा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मी घरातले बेसिक क्लिनिंग करायला घेतली. हे रोजच मी क्लीन करत असते, कारण इथे नेहमीच धूळ येत असते. त्यामुळे मग आदिराजला सोफ्यावर बसवलं. तो TV बघत होता, तोपर्यंत मी सगळं क्लीन करून घेतलं. तो सगळे किचनमधले भांडे सकाळी खेळायला घेऊन आला होते, ते सगळे जागच्या जागेवर ठेवले. त्यानंतर मी बाल्कनीत कपडे वाळत टाकण्यासाठी गेले, तो सुद्धा माझ्या मागे आला. त्याला ना गोकर्णाच्या वेळेचं काय वेळ लागले काय माहिती, सारखं तो वेल ओढत असतो. इथे येऊन सुद्धा तो वेल ओढत होता. ते वेल ओढता ओढताना त्याने तुळशीची एक छोटी कुंडी ती सुद्धा खाली पाडून दिली. त्यातली माती सगळीकडे पसरली होती. बाल्कनीत ठेवलेलं कपड्यांचा ब्रश, साबण हे सगळं तो उचलून हातात घ्यायच होतं. त्यामुळे मी अर्धे कपडे वाळत टाकायचे तसेच ठेवले आणि त्याला घरात घेऊन आले. त्याला माहिती आहे आपण याचा काही उद्योग केला ना मम्मा आपला हँडवॉश करणार आहे. मी त्याला इथे हँडवॉश करायला घेऊन आले. त्याच्या हातावर हँडवॉश टाकलं. त्याला त्याच्या हातानेच सगळं करायचं असतं. आजकाल त्याला पाणी प्यायला जरी दिलं ना तो त्याच्या हातानेच पाणी पितो. इथे त्याला त्याच्या हातानेच हात धुवायचे होते. पाणी खेळायला खूप मज्जा वाटते, त्यामुळे तो असं करतो. हात धुवून झाल्यावर मी त्याला कसं तरी हॉलमध्ये नादी लावलं. तोपर्यंत कपडे वाळत टाकून आले. त्याला जेव घातलं. त्यानंतर त्याची आंघोळ वगैरे झाली. सगळ्यात अगोदर त्याला रेडी करून दिलं आणि त्याला हॉलमध्ये बसवलं. त्यानंतर मी सुद्धा रेडी झाले. मी अशी छान छान साडी वेअर केली होती. मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आम्ही माझ्या माहेरी जायला निघालो. मला अगोदर जायचं होतं, पण आदिराजने जो काही कुटाणा केला त्यात आम्हाला 11:30 कधी वाजले कळलंच नाही. त्यानंतर आम्ही माझ्या माहेरी पोहोचलो. तिथे माझ्या मम्मीनं आणि वहिनीनं खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. छोटंसंच पण माझ्यासाठी खूप सुंदर होतं. त्यांचं स्वयंपाक वगैरे सगळं बनवून झालं होतं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो. त्यानंतर माझ्या मम्मी पप्पांनी आम्हाला पाटावर बसवून आमचे पाय धुतले. अधिक महिन्यातले एकाने जावायचे पाय धुण्याची पद्धत आहे. आमचे पाय धुवत असताना आदिराज नेमकं काय चाललं हे बघत होतं. त्याला झोपायचं होतं, त्याचा झोपेचा टाईम आहे. परंतु बिट्टू दादा त्याच्यासोबत खेळायला असल्यामुळे तो झोपेचं सुद्धा विसरून गेला होता. पाय धुवून झाल्यानंतर ना मम्मीने आमच्या दोघांचंही औक्षण केलं. माझी ओटी भरली. त्याने आम्हाला देण्यासाठी जो काही वाहन आणला होता तो दिला. ते इथेच अनारसे त्यावर दिवा लावून देतात ना, ते माझ्या मम्मीने घरी बनवले होते. आम्ही येणार म्हणून मम्मी 2 दिवसापासून तयारीला लागली होती. अधिक महिना लेक आणि जावयाच्या कौतुकाचा सण आहे, पण आपल्या ज्या काही परंपरा उत्सव आहेत ना त्या काळात आपल्याला आपुलकीने आणि प्रेमाने माहेरकडून वागणूक मिळाली ना, यापेक्षा मोठं गिफ्ट आपल्यासाठी काहीच नसतं. माहेर तर आपलं नेहमीच लाडवत असतात, त्यामुळे माहेर जवळ असतो किंवा लांब आपल्याला नेहमीच ओढ लागलेली असते. त्यानंतर आमचं वाण देऊन झाल्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो. तोपर्यंत आदिराज झोपला होता. माझ्या मम्मीने आम्हाला असा पितळेच्या ताटाचा सेट दिला, ज्यामध्ये एक ग्लास, चमचा, वाटी आणि छोटी प्लेट आहे, जे मला गणपतीला नैवेद्य दाखवायला ना खूप उपयोगी पडणार आहे. मला खूप आवडला तो सेट. तो दिसायलाही खूप आकर्षक दिसतोय. दुपारी माझ्या भावाला ऑफिसची मीटिंग असल्यामुळे त्याला आदिराजला वाण द्यायचं आणि त्याचं औक्षण करायचं राहिलं होतं. त्यामुळे संध्याकाळी मी आदिराजसाठी परत डेकोरेशन केलं. त्याला पाटावर बसवलं. मामीने त्याचे पाय धुतले. त्याचं मामीने औक्षण केलं. त्यानंतर त्यालाही छान छान कपडे वगैरे आणले होते, ते दिले. मामीचा आणि आदिराजचं खूप स्पेशल बॉन्ड येतात. त्याने मामीचं खूप छान जमतं, त्यामुळे त्याने हे सगळं हौसेने करून घेतलं. त्याला टोपी उपरणं घातल्यानंतर हात जोड म्हणल्यावरती त्याने लगेच हात जोडलं. त्यालाही खूप आनंद झाला होता. नेमकं काय चाललंय त्याला समजत नव्हतं, पण तो एन्जॉय खूप करत होता. संध्याकाळी मामा त्याला त्याच्या मोबाईलमधले ना जुने फोटोज दाखवत होता. त्याला ते खूप आवडत होते बघायला. त्यानंतर संध्याकाळी आदिराजचे पप्पा आम्हाला दोघांनाही न्यायला आले आणि आम्ही आमच्या घरी जायला निघालो.
तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे धोंड जेवणाबद्दल अजून काय काय पद्धत आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.